हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक. एसपीके अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावर आधारित महत्त्वपूर्ण असे प्रश्न पाहणार आहोत, जे आपल्याला येणाऱ्या TET 2026साठी अतिशय उपयोगी आहेत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ पाहत असताना आपण काय करा, एक पेन आणि वही घेऊन बसा. म्हणजे मी प्रश्न सोडवत असताना तुम्ही माझ्या आधी प्रश्न सोडवा, जेणेकरून तुम्हाला समजेल की तुमचा अभ्यास कसा चालू आहे ते. चला तर मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. मूलभूत तत्त्वांचा आणि परिस्थितींचा आधार सोडता येत नाही अशा वैज्ञानिक स्थापत्यशास्त्राच्या कल्पना म्हणजे काय? तर त्याला आपण व्यावहारिक कल्पना म्हणतो. मित्रांनो, हे बघा, या ठिकाणी आपल्याला सांगितलं की मूलभूत तत्व आणि परिस्थितीचा म्हणजे काय करायचं, तत्वाला धरून आणि परिस्थितीचा आधार घेऊन आपल्याला काय करायचे आहे, कल्पना बनवायच्या आहेत. आपण पहा, कधी कधी व्यवहारामध्ये म्हणतो की हा खूप व्यावहारिक माणूस आहे, कारण तो व्यवहाराला धरून असल्याकारणानं आपण त्याला व्यावहारिक म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये अनिर्बंध किंवा सौंदर्य अशा कल्पना नाही आहेत. पुढचा प्रश्न. खाली दिलेल्या शेष अवस्थेतील कारक कौशल्य विकासाच्या वैशिष्ट्यांपैकी कोणते विधान अयोग्य आहे? पहा मित्रांनो, प्रश्न वाचताना काळजीपूर्वक वाचा, कारण आपल्याला विचारलेलं आहे अयोग्य असं विधान आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर पहा, जर आपण पाहिलं तर कारक कौशल्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट असते मित्रांनो, जे कारक कौशल्य, जे बालकाचं कारक कौशल्य आहे, याचा विकास होत असताना तो डोक्याकडून पायाकडे होत असतो. तो पर्याय क्रमांक 3 पहा, हा चुकीचा आहे. या ठिकाणी काय दिलं आहे की बालकाचा विकास हा पायापासून डोक्याकडे होतो, तर हे चुकीचं आहे. त्यानंतर बघा, बाकीचे 3 विधानं हे काय आहेत, बरोबर आहेत. त्यामध्ये पहिलं, नवजात शिशूला भावविश्व नसते, अगदी बरोबर. मुलांच्या वर्तनावर त्याच्या मातापिता यांच्या वर्तनाचा प्रभाव असतो, अगदी योग्य. मुलांची स्मरणशक्ती कशी असते, तीव्र असते. पुढे जाऊया. खाली दिलेल्या विधानामध्ये संवेदना विषयाचे कोणते विधान योग्य नाही? आता बघा, पुन्हा काय विचारलंय, कोणते विधान योग्य नाही आणि कशा संदर्भात? संवेदनाविषयी. तर पहा, पहिला पर्याय आहे, बाह्य उद्दीपकासंबंधी प्राथमिक स्वरूपाची मानसिक प्रक्रिया म्हणजे संवेदना. ही संवेदनाची व्याख्या अगदी बरोबर आहे. बाह्य उद्दीपकाशिवाय केवळ जाणीव म्हणजे काय होय? फक्त संवेदना होय. बाह्य उद्दीपकाविषयीचे ज्ञान म्हणजे संवेदना होय. बघा, चुकीचं आहे. बाह्य उद्दीपकाविषयीचे ज्ञान म्हणजे काय, तर अवबोध होय. आपण याला काय म्हणतो? अवबोध होय. आणि लक्षात घ्या, जी संवेदना आहे, संवेदना ही केवळ उद्दीपकाची प्राथमिक मानसिक अशी जाणीव असते. आपणास जो अवबोध होतो तो आकृती व पार्श्वभूमी या स्वरूपात होत असतो. ह्या समष्टीवादाच्या म्हणण्याला खालीपैकी कोणते विधान पुष्टी देत नाही? बघा, काय विचारलेलं आहे, कोणते विधान पुष्टी देत नाही? म्हणजे या ठिकाणी आपल्याला निगेटिव्ह विचारलेलं आहे. तर पहिले पहा, संवेदनाला अर्थ लावताना आकृती व पार्श्वभूमी ह्या दोन्ही गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. पहा मित्रांनो, प्रश्नामध्ये काय दिले आपल्याला, आपणास जो अवबोध होतो तो आकृती व पार्श्वभूमी या स्वरूपात होत असतो, अगदी बरोबर. मग त्यामुळे पहिला पर्याय काय बरोबर आहे, तर याच्यामध्ये काय दिलं आहे की दोन्ही गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. 2 नंबर बघा, कोणत्याही वस्तूबद्दल मत व्यक्त करताना केवळ त्या वस्तूची पार्श्वभूमी लक्षात घेणे गरजेचे नसते. चुकीचं आहे मित्रांनो, कारण कोणत्याही वस्तूबद्दल मत व्यक्त करायचं असेल तर त्या आपल्याला वस्तूची फक्त पार्श्वभूमी विचारात घ्यायची का नाही, तर त्या वस्तूची आकृतीसुद्धा आपल्याला काय करायची, विचारात घ्यायची. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे काय आपलं उत्तर. त्यानंतर बघा, आकृती व पार्श्वभूमी यात बदलू शकतो, अगदी बरोबर आहे. एखाद्याची पार्श्वभूमी कशी आहे त्यानुसार त्याची आकृती आणि त्यानुसार त्याचा अवबोध हा ठरत असतो. हा बदल अनुभव घेणाऱ्या व्यक्तीवर वस्तूच्या स्वरूप अवलंबून असतो, अगदी बरोबर. पुढे जाऊया. प्रत्यक्ष वस्तू समोर नसताना त्या वस्तूचे चित्र आपल्या मनचक्षुपुढे उभे राहते, ती म्हणजे प्रतिमा होय. प्रतिमाविषयी खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान योग्य नाही, तर आपल्याला निगेटिव्ह विचारलेलं आहे. तर निगेटिव्ह आपल्याला शोधायचे. पहा, पहिलं, प्रतिमा तयार होण्यासाठी आधी अनुभव घेतलेला असणे आवश्यक आहे, अगदी बरोबर. जर आधी अनुभव घेतला असेल तरच आपल्या स्मृतीपटलावर काय होईल, प्रतिमा ही तयार होईल. त्यानंतर प्रतिमा तयार होताना सारख्याच तीव्रतेने होतात, चूक. हे विधान चूक आहे मित्रांनो. काही प्रतिमा ह्या स्लो होतात तर काही प्रतिमा अति तीव्र होतात. सर्व प्रतिमा एकसारख्या तीव्रतेने तयार होत नाही. नंतर जसजसा कालावधी लोटतो तशा प्रतिमा धूसर होत जातात, बरोबर. ज्ञानेंद्रियाद्वारे ग्रहण होणाऱ्या संवेदनशील प्रतिमा अगदी बरोबर निगडीत असतात. पुढे जाऊया. पत्त्याचे बंगले बांधणे, हवेत बांधणे, परिकथा, भूता खेतांच्या कथा, ही सर्व उदाहरणे खालीपैकी कोणत्या प्रकारचे येतात? तर पहा, प्रश्न वाचतानाच आपल्याला कळेल की या कशा कल्पना आहेत, तर ह्या अनिर्बंध कल्पना. यामध्ये कोणताही निर्बंध नाही, कारण तो भूताखेताच्या कथा सांगतोय, हवेत मनोरे बांधतोय. सोपा प्रश्न होता.
पूर्वानुभवाच्या विविध अंगाची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार करणे होय. ही व्याख्या कोणाची आहे? ज्यावेळेस आपल्याला विचाराच्या व्याख्यामध्ये जुळवाजुळव करणे हा शब्द येईल त्यावेळेस समजून घ्यायचं की ती व्याख्या नॉर्मन येल्मन यांची आहे. खाली दिलेल्या विचार प्रक्रियेबद्दलच्या विधानामध्ये कोणते विधान विचार प्रक्रियेचे शैक्षणिक महत्त्व स्पष्ट करत नाही? पुन्हा काय निगेटिव्ह विचारलेलं आहे? शैक्षणिक महत्त्व स्पष्ट करत नाही. कशाचं? विचार प्रक्रियेबद्दलचं. पहा, काकतालिक न्यायाने घटना व त्याचे कारण यात संबंध जोडू नये. अगदी बरोबर आहे. संबंध निर्माण करत असताना ज्ञाताकडून अज्ञाताकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे या शैक्षणिक सूत्राचा वापर करणे अनावश्यक आहे. बघा या ठिकाणी काय विचारलंय? अनावश्यक आहे. तर हे आवश्यक आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा आपला काय आहे? चुकीचा आहे. पुढे जाऊया. गिलफोर्ड यांनी मांडलेल्या बुद्धिमत्तेच्या 120 घटकाचे वर्गीकरण 3 गटात केलेले आहे. त्यापैकी क्रिया या गटात खालीपैकी कोणता घटक बसत नाही? बघा, क्रिया या गटाविषयी आपल्याला विचारलेला आहे. मित्रांनो, जे गिलफोर्ड होते यांनी बुद्धिमत्तेचे किती 120 घटकांचे वर्गीकरण 3 प्रकारात केलेले आहे. तर पहिला प्रकार लक्षात असू द्या, क्रिया आहे. दुसरा आशय, तिसरा उत्पादन. या ठिकाणी आपल्याला विचारलं की क्रिया या गटात कोण बसत नाही? तर पहा, क्रिया या गटात प्रामुख्याने बोध, स्मरण, मूल्यमापन, अपसारी उत्पादन असेल, अभिसारी उत्पादन असेल यांचा समावेश होतो. क्रिया या घटकामध्ये पद्धतीचा समावेश होत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 4. गेसेल यांनी विकासाची संकल्पना मांडताना डॅश डॅश गोष्टीवर भर दिला आहे. बघा, कोणी विचारले? गेसेल. लक्षात ठेवायचं, गेसेल गुणविशेष. तर गेसेल यांनी गुणविशेष या गोष्टीवर काय दिलेलं आहे? भर दिलेला आहे. खालीपैकी डॅश डॅश ही औपचारिक अध्यापन पद्धती आहे. बघा या ठिकाणी आपण विचारलं आहे की औपचारिक अध्यापन पद्धती. तर सॉक्रेटिसची औपचारिक अध्यापन पद्धती होती. मित्रांनो, सॉक्रेटिस काय करायचे आपल्या सर्वांना माहीत असेल की ते काय करायचे? विशिष्ट प्रश्नोत्तर घ्यायचे. म्हणजे प्रश्नाच्या साहाय्याने काय करायचे? विद्यार्थ्यांना ते ज्ञान द्यायचे. आणि ही जी ज्ञानाची निर्मिती होती ही स्वतः विद्यार्थी विचार करून करत असत. नेक्स्ट क्वेश्चन. सामान्य अध्यापन उपपत्तीच्या वर्गातील अध्यापनाची ज्ञानात्मक उपपत्तीचा पुरस्कर्ता कोण आहे? बघा, कसे विचारलेले आपल्याला? सामान्य अध्ययन उपपत्तीची, त्यातल्या त्यात ज्ञानात्मक उपपत्तीचा पुरस्कर्ता खालीलपैकी कोण आहे? तर त्याचं उत्तर आहे NL गेज. खालीलपैकी व्यक्तिमत्वावर परिणाम करणाऱ्या घटकापैकी डॅश डॅश मनोसामाजिक घटक आहे. पहा, अगदी सोपा आहे. व्यक्तिमत्वावर अनेक घटक परिणाम करतात. तर आपल्याला विचारलं आहे की मनोसामाजिक. तर पहा, या ठिकाणी 4 पर्याय दिलेला आहे. पहिला पहा, शारीरिक दुबळेपणा. तर साहजिकच आहे, हा शरीराशी संबंधित आहे, जैविक क्रियांशी संबंधित आहे. त्यानंतर बघा, संस्कृती हा जो घटक आहे तो मनोसामाजिक घटक आहे. त्यानंतर अनुवंश हा सुद्धा शारीरिक जैविक घटक आहे. शरीरयष्टी हा सुद्धा शारीरिक घटक आहे. त्यानंतर पुढे जाऊया. मानवी विकासाच्या कोणत्याही अंगाचा विचार केला तरी शिक्षकाला अनुवंश परिसर या दोन्ही घटकांचा विचार करावा लागतो. यासाठी खालीपैकी कोणते विधाने समर्थन करतात? आपल्याला पॉझिटिव्ह विचारलेलं आहे. समर्थन करणारे विधान ओळखायचे. आणि बघा, अनुवंश आणि परिसर हे दोन्ही घटक आहे बालकाचा विकास होताना महत्त्वाचे आहे. आपण पाहिलं, ज्या घरातील पालक हे उंच आहेत त्यांचे मुलंही आपल्याला ठिकाणी उंच आलेले दिसतात. आता परिसर बघा, परिसराचा सुद्धा बालकाच्या विकासावर परिणाम होतो. परिसर कसा आहे? शिक्षित आहे, अशिक्षित आहे, व्यसनी आहे, निर्व्यसनी आहे, याचाही काय होतं? त्या बालकाच्या विकासावर परिसर होत असतो. तर आपल्याला विचारलेलं आहे की पॉझिटिव्ह पहा. पहिलं, शाळेत येणाऱ्या भिन्न अनुवंशाच्या विद्यार्थ्यांच्या सुप्त शक्तींचा विकास व्हावा म्हणून योग्य वातावरण. अगदी बरोबर आहे. त्यानुसारच आपल्याला काय करायचे? आपल्या वर्गाची वातावरण निर्मिती करायची. प्रत्येकाच्या उपजत वृत्ती व कला लक्षात घेऊन तशा प्रकारच्या अभ्यासाची विषयाची सोय करायची. अगदी बरोबर. गरीब किंवा मागासलेल्या मुलांना योग्य वातावरण देऊन त्यांची प्रगती होण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करायचे. अगदी बरोबर आहे. शिक्षकांना अध्यापन करताना विद्यार्थ्यांच्या बौद्धिक मर्यादा समजून घेऊन योग्य अध्यापन पद्धतीची निवड करण्यासाठी आपल्याला अनुवंश परिसराचा उपयोग होतो. पहा, बौद्धिक मर्यादा. मित्रांनो, एखादा ग्रामीण भागातला वर्ग असेल तर त्या ठिकाणी आपण इंग्रजीची डायरेक्ट पद्धती वापरू शकत नाही. आपल्याला काय करावं लागेल? मातृभाषा आणि इंग्रजी भाषा दोन्हींचा उपयोग करून आपल्याला त्या ठिकाणी इंग्रजी विषयाचं अध्यापन करावं लागेल. म्हणजे वरीलपैकी सर्व हे आपल्या प्रश्नाचं उत्तर झालं. कलाविष्कार हा अध्यापन प्रकार उपयुक्त ठरतो. कधी उपयुक्त ठरतो पहा कलाविष्कार? तर संस्करणामध्ये कलाविष्कार हा अध्यापन प्रकार उपयुक्त ठरतो. आता मित्रांनो, संस्करणामध्ये काय येतं? हा पहिला प्रश्न आहे. संस्करण म्हणजे काय? ज्याच्यामध्ये सौंदर्यदृष्टी असेल, कलात्मकता असेल, मूल्य असतील, या सर्वांना आपण संस्करण म्हणतो. आणि हे कशाने साध्य होणार आहे? हे सर्व कलाविष्काराने साध्य होणार आहे. पुढे जाऊया. शरीरातील 4 द्रवांवर आधारित सुस्त, शीघ्रकोपी, उत्साही व विषण्य हे व्यक्तिमत्वाचे प्रकार कोणी मांडले? तर हिप्पोक्रेटस यांनी काय केलेलं आहे? हे व्यक्तिमत्वाचे 4 प्रकार मांडलेले आहेत.
अध्ययन विषयाचे विश्लेषण करून त्यातील तत्त्व समजावून घेणे, विविध विषयांचे अध्ययन करताना त्यातील घटक, सूत्र, नियम यांचा अभ्यास करून प्रत्यक्ष उपयोग करून त्यातील सार किंवा सूत्र काढणे ही अध्ययन संक्रमणाची कोणती पद्धत आहे? बघा, आपल्याला तत्त्व समजून घ्यायचं आहे, त्यातील सूत्र, नियम यांचा अभ्यास करायचा आहे आणि त्यानंतर त्याचं ॲप्लिकेशन करायचं. थोडक्यात आपल्याला काय करायचं या ठिकाणी त्याचं सामान्यीकरण करायचं आहे. बघा, प्रत्यक्ष उपयोग आले म्हणजे काय झाले? ते झाली सामान्यीकरण उपपत्ती. पुढे खालीपैकी कोणता पर्याय प्रेरणा चक्राचा योग्य क्रम दाखवतो? मागील परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो, प्रेरणा चक्र. तर आपण 4 पर्याय पाहिले तर या ठिकाणी आपल्याला दिसते की पर्याय क्रमांक 3 पहा, हा अगदी बरोबर आहे. आता कसा बरोबर आहे बघा, पहिलं बघा, प्रेरणा चक्राची सुरुवात ही गरजेपासून होते. काही ना काही गरज निर्माण झाली, उदाहरणार्थ भूक लागणे, सायकल शिकणे ही त्याची गरज निर्माण झाली. आता अस्वस्थता, त्याला सायकल येत नाहीये, हे त्याच्या मनामध्ये काय होतंय? अस्वस्थता होतो ह्या विचाराने. त्यानंतर तो प्रयत्न करतो, प्रयत्न करता करता तो समतोल राखतो आणि एक वेळ असे येते की तो पूर्णपणे ती सायकल शिकतो. मग त्याला काय भेटतं? समाधान भेटतं. पुढे जाऊया. सोलॅवी व मेयर यांनी दिलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकातील आत्मप्रचिती ह्या घटकात खालीपैकी कोणता उपघटक समाविष्ट नाही? बघा, काय विचारलेलं आहे आपल्याला, आत्मप्रचिती या घटकात कोणता उपघटक समाविष्ट नाही? तर आत्मनियंत्रण हा घटक हा आत्मप्रचितीमध्ये समाविष्ट नाही आहे. कल्पनाशक्ती विकसित करण्यासाठी शिक्षकाने विविध पातळीवर करावयाच्या प्रयत्नात खालीलपैकी कोणते उदाहरण योग्य नाही? बघा, आपल्याला विचारलं निगेटिव्ह विचारलेलं आहे. तर 2000 TETला 15ला आलेला प्रश्न आहे. पहिलं पहा, चित्र काढणे, वस्तू तयार करणे, विविध प्राण्यांच्या नकला करणे, ह्या काय करायच्या संधी आपल्याला विद्यार्थ्यांना द्याव्यात. अगदी बरोबर आहे. आपल्याला काय करायचं बघा, कल्पनाशक्तीचे विकास करायचा आहे. पुढे विविध प्रकारच्या गोष्टी शीर्षकासह लिहिण्यास सांगणे. साहजिक आहे, प्रत्येक विद्यार्थ्याचं शीर्षक हे योग्य येऊ शकतं, काही विद्यार्थ्यांचं सारखं येऊ शकतं. नवीन शब्दांची ओळख करून देताना समानार्थी विरुद्धार्थी शब्द सांगावे. अगदी बरोबर. याने काय होईल? मुलांचा कल्पनाशक्तीचा विकास होईल, म्हणजे त्याला त्या शब्दाचा समानार्थी पण शब्द कळेल, विरुद्धार्थी शब्द कळेल आणि तो शब्दसुद्धा कळेल. त्यानंतर स्वैरकल्पना मनोरंजक वाटतात म्हणून परिकथा, राक्षसकथा मोठ्या प्रमाणात सांगण्यात पहा मित्रांनो, हे उदाहरण काय आहे? योग्य नाही. कारण परिकल्पना, राक्षसकथा ह्या जरी मनोरंजक असल्या तर त्याचा आपण काय करू शकतो? मोठ्या प्रमाणात वापर करू शकत नाही आहे. नीट पर्याय वाचा की मोठ्या प्रमाणात त्यांनी विचारलेलं आहे, त्यामुळं हा पर्याय चुकीचा आहे. पुढे, मूलभूत तत्वांचा आणि परिस्थितींचा आधार सोडता येत नाही अशा वैज्ञानिक किंवा स्थापत्यशास्त्राच्या कल्पना म्हणजे काय होय? तर पहा मित्रांनो, पहिलाच प्रश्न आपण पाहिला तर या सर्व काय आहेत? व्यावहारिक कल्पना आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला मूलभूत तत्व आणि परिस्थितीचा आधार सोडता येत नाही. कवी, लेखक, कलाकार, चित्रपट यातील कल्पना कोणत्या प्रकारच्या असतात? तर पहा मित्रांनो, त्या सृजनात्मक असतात. त्याच्यातून काय होतं? नवनिर्मिती ही त्याच्यातून अपेक्षित असते. पुढे, मानसिक संघर्ष कमी करण्यासाठी खालीपैकी कोणता पर्याय उपयुक्त नाही? पहा, उपयुक्त नाही असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. पहिलं, संघर्षाच्या कारणापासून अलिप्त राहा. अगदी बरोबर मित्रांनो, ज्या कारणामुळे संघर्ष उद्भवतोय त्याच्यापासून आपल्याला अलिप्त राहिलं पाहिजे, ज्यामुळे काय होईल? आपला मानसिक संघर्ष कमी होईल. नंबर 2, संघर्षाचे नेमके कारणे शोधा. अगदी बरोबर, संघर्ष कशामुळे निर्माण झाला ही कारणं आपण शोधली पाहिजे. नंबर 3, वगळलेल्या गोष्टीबद्दल विचार करावा. हे उपयुक्त नाही आहे. पहा मित्रांनो, समजा आपण एखादी परीक्षा दिली असेल, आता CTET दिली, टेट दिली, केंद्रप्रमुखाच्या आपण अनेक परीक्षा दिल्या. ह्या परीक्षा देत असताना आपल्याला कळलं असेल की जर पर्याय C हा बरोबर असेल आणि आपण आधी Cला क्लिक केलं होतं, नंतर आपण Dला क्लिक करून सबमिट केलं आणि घरी आल्यानंतर आपण जर तो विचार करत राहिलो तर काय होतं मित्रांनो? तर आपल्याला एक पश्चाताप होतो आणि आपला काय होतो? मानसिक ताण वाढतो की बाबा आधी C बरोबर होतं पण मी D केलं. मग याने संघर्ष कमी होणार आहे की नाही? तर संघर्ष त्याने वाढणार आहे. त्यानंतर D, मोठ्या व्यक्तींचा सल्ला घ्यावा. अगदी बरोबर, कारण ह्या परिस्थितीतून ती व्यक्ती कधी ना कधी गेलेली असू शकते, त्यामुळे त्या व्यक्तीचा सल्ला आपल्यासाठी उपयोगी आहे. पुढे पहा मित्रांनो, या ठिकाणी विचारांच्या व्याख्या आहेत. मनोव्यापाराची ज्ञानात्मक बाजू म्हणजे विचार होय, तर रॉस यांची व्याख्या आहे. त्यानंतर विचार करणे म्हणजे पूर्वानुभवाच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे. अगदी बरोबर. पहा मित्रांनो, हा प्रश्न आपण घेतलेला आहे. पूर्वानुभव किंवा जुळवाजुळव हा शब्द आला तर समजून घ्यायचं आहे की नॉर्मल यांची व्याख्या आहे. त्यानंतर मन विचार म्हणजे एखाद्या परिस्थितीची बोधात्मक पातळी समायोजित करणे म्हणजे विचार होय, तर ही कॉलिन यांची व्याख्या आहे. मित्रांनो, असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.